शाहीर विश्वासराव पाटील कला प्रतिष्ठान आयोजित कविता वाचन किंवा काव्य संध्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, त्याच्याबरोबर आलेले कवी आणि जे ठाण्यावरून इथं आले ते आपण ठाकूर आणि इतर उपस्थित बंधू होते. वास्तविक प्रतिष्ठान भूमी म्हणजे वडिलांनी हे स्थापन केलेलं आहे. काही नवीन मंडळी आहेत त्यांना ते पार्श्वभूमी काय आहे माहिती नाही. वडील कवी होते, शाहीर होते, पोवाडे लिहायचे, एकांकिका, लेखक होते. असं अष्टपैलू असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. कलापथक त्याने चालवलं शाहीर फाटे आणि पाटील आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये शाहीर अमरशेख अण्णाभाऊ साठे यांच्या समवेतने चळवळीमध्ये काम केलेलं आहे. भटकंती या नावाचं त्याने आत्मचरित्र लिहिलेलं आहे. ते विद्यापीठाच्या BAच्या अभ्यासक्रमाला 2 विद्यापीठात लागलं. रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड आणि अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात BAच्या अभ्यासक्रमाला हे आत्मचरित्र भटकंती हे लागलं होतं. अशा पद्धतीचं त्यांचं कार्य आहे. आज सोलापूर परिसरात कवी असताना आपण ठाण्याचे कवी काय बोलवले ते बापू थोरले बंधू त्यांच्या बोलण्यात आलं होतं. याची कविता एक छान बापून ऐकले आणि आवडल्यामुळे ती सादर करते आणि त्याचा संपर्क आला. मग एका कवितेपेक्षा त्यांना आपण इथे बोलू आणि एक छान कार्यक्रम घेऊ असं चर्चा झाली आणि आज कार्यक्रमामध्ये या आपल्याला स्वरूपाला वास्तविक हा कवितेचा कार्यक्रम आहे. तर मी एक वाचक किंवा श्रोता असल्यामुळं काहीच कविता किंवा मला काय आवडलेले 2 मिनिटात सांगतो. आई कविता फ. शिंदे या साहित्यिकाने लिहिली. आई एक नाव असतं, घरात गजबजलेलं गाव असतं. आईच्या घरातल्या स्थानाविषयी अतिशय भारी अशी ती कविता आहे. तुम्ही कुठं मिळाले तर त्याविषयी ऐकायला पाहिजे. दत्ता हलसगीकर म्हणून सोलापूरचे कवी आपले वारले होते. त्यांची दिवाळी नावाची कविता आहे. अशी मला खूप आवडली होती. जुन्या काळातली दिवाळी आणि आत्ताच्या चालू काळातली दिवाळी एवढं करेक्ट वर्णन त्यांनी त्या कवितेमध्ये केलेलं आहे. दिवाळी या नावाची ही कविता खूप छान आहे. कुठं ऐकायला पाहिजे. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही हे जे कार्यक्रम त्याचे कवितेचे असतात त्याच्यातली एक दमलेल्या बाबांची कहाणी ही कविता अफलातून आहे. ते शहरातल्या वडिलांच्या ह्याच्यावर आणि आई मुलीचं नातं कसं असतं त्याच्यावर आहे. शेवटच्या वाक्याला तर श्रोते अश्रू येतात, रडतात. एवढं ती कविता भारी आहे त्याची दमलेल्या बाबांची कहाणी ते आपण ऐकायला पाहिजे. काही गाणी खूप चांगली आहेत. कविता आणि गाण्यामध्ये खूप फरक नाही. पूर्वीच्या दोस्त धर्मेंद्रच्या पिक्चरमधले गाणं आहे त्या गाडी गुलार हे आहे शिटी पाहिजे. हे रेल्वेच्या वरचं गाणं आहे. रेल्वेच्या संदर्भातलं जे आपण कधी कल्पना केली नसेल एवढं ते छान त्याच्यामध्ये त्या रेल्वेबद्दलची माहिती आणि काय त्याचं ताकद आहे ते त्यातून आपल्याला ऐकायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं गाणं आईवरचं राजावर रंग संजीव कुमार पिक्चर तुम्हाला आठवत असेल काय लोकांना. तू कितनी अच्छी आहे प्यारी प्यारी ओम असं जे गाणं आहे आईवरचं एवढं अफलातून आणि ते पूर्ण ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी येतं. तर अशा पद्धतीचं ते गाणं आहे. ते कव्वाली आता बऱ्याच जणांना कव्वाली आता ऐकलेली असेल. ते चढता सूरज धीरे धीरे आयुष्यातल्या सगळ्या जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंतच्या एवढ्या चांगलं वर्णन आणि चांगलं केलंय कव्वाली. चढता सूरज धीरे आपण कधी तर ऐकायला पाहिजे. शोर हा चित्रपट मनोज कुमारचा एक प्यार का नगमा आहे. हे पती पत्नी किंवा प्रेयसीच्या आयुष्यावर एवढं छान गाणं आहे. ते आयुष्य म्हणजे काय नाही दुसरं आणि माझी जी कहाणी आहे गोष्ट आहे तीच आहे असं एवढं छान गाणं त्यांनी केलेलं आहे. दुसरं एक मला जास्त आवडलेलं शेवटचं गाणं आहे रबने बना दी जोडी. शाहरुख खानचं पिक्चरमध्ये आलं काही वर्षापूर्वी. त्याच्यातलं
तुझमें रब दिखता है यारा क्या करू असं काहीतरी गाणं आहे. म्हणजे जोडीदार एकमेकांशी असेल किंवा पती पत्नी असेल त्याच्या नात्याची जी उत्कटता आहे किंवा उच्च पातळी आहे तुझ्यामध्ये रब म्हणजे देव, देवापेक्षा उंच काहीच नसतं. उच्च तुझ्यामध्ये मला देव दिसतोय ह्या पद्धतीचं जे फिलिंग आहे एकमेकांबद्दल किती आदराची भावना असते. तर त्या गाण्यातनं गाणं आणि कविता एकच असते, फार फरक नाही. तर हे गाणे सुद्धा आपण जे आहे ना आपल्या हे गडबडीचा विषय असते, तणाव असतात, तर त्याच्यात ऐकायला पाहिजे, बघायला पाहिजे. असं ना रेडिओ लावला किंवा मोबाईलवर ठेवलं ऐकलं आपली कामं चालू असताना घरी चाललंय, हा आनंद घ्यायला पाहिजे. आणि तो आनंद आपल्याला थोडंसं या निमित्तानं मिळावं, काही चांगली गाणी म्हणजे कविता ऐकाव्या आणि ते आपला ओढा असावा म्हणून त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. तुम्ही चांगली साथ दिली, उपस्थित राहिला, याबद्दल आयोजकाचा भाग म्हणून मी तुमचे आभार मानून काही शब्द सांगतो. धन्यवाद नाना. जे जे सुंदर आहे ते टिपण्याचा नानाचा स्वभाव आहे.